नमस्कार मित्र हो, मागच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन केला तर त्या डिस्कशनमध्ये आपण कॅथोड रेस आपण डिस्कवर केलात. कॅथोड रेसच्या नंतर आपण त्याच्यावरून आपण कंक्लुजन काय काढलात की एक आयटमचा एक कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स ज्याला आपण फंडामेंटल पार्टिकल म्हणतो, ज्याला आपण इलेक्ट्रॉन असं नाव दिलेलं आहे, आणि त्या इलेक्ट्रॉनचा चार्ज आपण फाइंड आउट केलात, मास आपण फाइंड आउट केलात, E/m रेशो आपण फाइंड आउट केलात. आणि हा सर्व चमत्कार आपल्याला कोण सांगितला तर जे थॉम्सननी आपल्याला सांगितला. म्हणजेच आयटम्स कन्सिस्ट ऑफ अनदर पार्टिकल्स असं आपण याच्यामध्ये आपण पाहतो की आयटम्समध्ये आयटम्स हा अनकटेबल नाही तर आयटम्समध्ये आणखीन काही पार्टिकल्स आहेत, याच्या इथून सुरुवात आपल्याला होते. म्हणजेच आयटम्स कन्सिस्ट ऑफ फंडामेंटल पार्टिकल्स. The next fundamental particles today will discuss about the discovery of proton or discovery of anode rays. मग आज आपण जे डिस्कस करणार आहात तर त्यासाठी आपण डिस्कवरी ऑफ प्रोटॉन आपण पाहणार आहात. तर डिस्कवरी ऑफ प्रोटॉन आणि डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये फार साम्य आहे, थोडा डिफरन्स आहे, स्लाइटली डिफरन्स आहे, तो आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न आपण करू पहा. तर डिस्कवरी ऑफ प्रोटॉन्स कॅन बी डिस्कवर्ड ऑन द बेसिस ऑफ द डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट. जे आपण कॅथोड रेचा आपण डिस्कवरी केलात किंवा इलेक्ट्रॉनची डिस्कवरी आपण केलात तर ती डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंटच्या आधारे, आणि हा प्रोटॉनची पण डिस्कवरी जी असेल तर ती प्रोटॉनची डिस्कवरी पण आपण डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंटच्या आधारावर आपण करू शकतो. आणि हे करण्याचं काम या जे थॉम्सनचा जो फ्रेंड होता तर तो आपण गोल्डस्टीन असं म्हणतो. कारण काय पहा, त्याच्यामागची पार्श्वभूमी तुमच्या लक्षात यावी. जर एखाद्या आयटम्समध्ये जर निगेटिव्ह चार्ज्ड पार्टिकल असेल तर त्या आयटम्समध्ये पॉझिटिव्ह पार्टिकल असायलाच पाहिजे असं आपण कंक्लुजन किंवा असं आपण ऑब्झर्वेशन किंवा असं आपण आपलं मत व्यक्त करू शकतो. त्याचं कारण बघा, कारण आपण कोणत्याही मूलद्रव्याचा जो आयटम असतो तर तो काय असेल, न्यूट्रल आहे. म्हणजे त्या आयटम्सवर कुठल्या प्रकारचा चार्ज नाही, म्हणजे आयटम्स आर न्यूट्रल, दे चार्जलेस आपण त्यांना म्हणतो. आणि जर आयटम हा चार्जलेस आहे आणि जर आयटमवर कोणता चार्ज नाही, पण जे थॉम्सनच्या डिस्कवरीनुसार आयटम्समध्ये जर निगेटिव्ह पार्टिकल आहे तर मग आयटमवर निगेटिव्ह चार्ज असायला पाहिजे, पण तो नाही. म्हणजेच याचा अर्थ त्या निगेटिव्ह चार्ज्ड पार्टिकलला न्यूट्रलाइज करणारा एखादा पॉझिटिव्ह पार्टिकल त्याच्यामध्ये असला पाहिजे, असा अनुमान कोण लावलेला आहे, गोल्डस्टीननं लावलेला आहे. आणि याच आधारावर प्रोटॉनची डिस्कवरी आपल्याला सुरुवात झालेली आहे. तर त्यासाठी आपण प्रोटॉनची डिस्कवरी जी असेल तर आपल्याकडं ग्रेट सायंटिस्ट होऊन गेला, ज्याला आपण काय म्हणतोय पहा, गोल्डस्टीन. या गोल्डस्टीननी आपल्याला 1886 मध्ये आपल्याला प्रोटॉनची डिस्कवरी डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंटच्या आधारे त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंटबद्दल आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट तुमच्यासमोर मी डायग्राम काढलेली आहे, आज पण मी काढणार आहे, फक्त त्याच्यामध्ये थोडा बदल केलेला आहे, तो बदल आपण डिस्कशन करणार आहात. तर मी डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट आपण जर बघितला तर डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट, तर डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय पाहणार आहात पहा. डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट कन्सिस्ट ऑफ द डिस्चार्ज ट्यूब, हार्ड ग्लास ट्यूब, त्याला आपण काय म्हणतोय पहा, डिस्चार्ज ट्यूब असं आपण त्यांना म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आपण काय असेल पहा, तर हा तुमचा एक हार्ड ग्लास ट्यूब असेल, हा तुमचा काय असेल, हार्ड ग्लास ट्यूब. मग ही जी हार्ड ग्लास ट्यूब असेल तर या हार्ड ग्लास ट्यूबमध्ये आपण काय पाहतोय, it consists of one of the pump for supplying the gas or applying the pressure on the gaseous substances. आणि त्यानंतर आपण काय म्हणतोय पहा, या which consist of इलेक्ट्रोड्स, यांच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोड्स आपल्याला घ्यायचे आहेत. आता इथं लक्षात घ्या, थोडा वेगळ्या पद्धतीचे आपल्याला इलेक्ट्रोड्स आपल्याला इथं रिअरेंजमेंट करायचे आहेत. तर त्याची अरेंजमेंट कशी होते पहा, तर हा तुमचा काय घेतलेला असेल तर याला आपण काय म्हणू, हा ॲनोड आहे, आणि हा जो तुमचा असेल तर याला आपण कॅथोड असं म्हणू, बरोबर आहे. आणि कॅथोड्समध्ये आपल्याला काय दिसतील पहा, तर हे असे तुम्हाला होल्स आपल्याला पाहायला मिळतील, बरोबर आहे. आणि याला आपण काय म्हणू पहा, हा ॲनोड आहे.
याला काय म्हणू आपण ॲनोड असं म्हटलं जातं. हा पॉझिटिव्ह टर्मिनलला आहे आणि हा निगेटिव्ह टर्मिनलला असतो. बॅटरीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलला आपल्याला प्रेझेंट असतो, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि त्यानंतर आपण काय केलेलं आहे पहा, याच्यामध्ये एक हायड्रोजन गॅस आपण फिलअप केलेला आहे. म्हणून आपण हे कन्स्ट्रक्शन करत असताना आपण याला काय नाव दिलेलं आहे पहा, तर याला आपण म्हणतो परफोरेटेड कॅथोड. याला म्हणू आपण परफोरेटेड कॅथोड असं म्हणतात. याला आपण पंप असं आपण त्याला म्हणू. त्यानंतर आपण काय म्हणतोय पहा, याला आपण ॲनोड असं म्हणू. हा तुमचा ॲनोड असेल आणि त्यानंतर ही बॅटरी असेल. तर हे आपण काय करतोय पहा, याच्यामध्ये काय असेल तुम्हाला हायड्रोजन गॅस आपण फिलअप केलेला असतो. मग आता पहा, ही जी डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट आहे, तर या डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंटमध्ये आपण या बाजूनी कॅथोड रेच्या बाजूनी आपल्याला कॅथोडच्या बाजूने आपल्याला काय केलेलं आहे पहा, झिंक सल्फाईड स्क्रीन आपल्याला दिलेली आहे. याला आपण झिंक सल्फाईड स्क्रीन असं आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. मग आता पहा, ही त्या डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंटचं कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे या डिस्चार्ज ट्यूबमध्ये काचेची एक हार्ड ग्लास ट्यूब आहे आणि त्या हार्ड ग्लास ट्यूबमध्ये आपल्याला दोन इलेक्ट्रोड्स आहेत. एक कॅथोड असेल, दुसरा ॲनोड असेल. तर कॅथोड हा तुमचा काय परफोरेटेड कॅथोड आहे. परफोरेटेडचा अर्थ काय होतो, विच कन्सिस्ट ऑफ द होल्स. त्याच्यावर आपल्याला होल्स आपल्याला पाहायला मिळतात, त्याला आपण परफोरेटेड असं म्हणतो. आणि हा ॲनोड आहे. ॲनोड का म्हटलेला आहे, कारण पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला तो जोडलेला मेटल आहे म्हणून आपण याला ॲनोड म्हटलेला आहे. हा निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे म्हणून आपण याला काय म्हणतोय पहा, कॅथोड असं म्हटलं जातं. आता हे जे इलेक्ट्रोड्स आहेत, तर ह्या इलेक्ट्रोड्सचा उपयोग करून आपण काय करू शकता पहा, डिस्कवरी ऑफ अनदर फंडामेंटल पार्टिकल इज द प्रोटॉन अँड हू वॉज फर्स्टली ट्राईंग बाय द एनी गोल्डस्टीन. या गोल्डस्टीनने आपल्याला त्यांनी डिस्कवर केलेला आहे. तर तो काय सांगतोय आपल्याला पहा, व्हेन अप्लाय द हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक करंट्स ॲट लोअर प्रेशर ऑन द गॅसियस सबस्टन्सेस प्रेझेंट इन द हार्ड ग्लास ट्यूब ऑर इन डिस्चार्ज ट्यूब अँड विच ग्लोईंग ऑफ लाईट कॅन बी ऑब्झर्व्ड विच ट्रॅव्हल्स फ्रॉम द ॲनोड टू कॅथोड अँड विच ग्लोईंग behind the cathodes in red glowing lights can be observed, and this light is nothing but the anode rays, and this experiment is called like the discharge tube experiment. मग आपण discharge tube experiment आपण कधी म्हणू शकता मित्रांनो, की जेव्हा आपण या हार्ड ग्लास ट्यूबमध्ये जर आपण हायड्रोजन गॅस आपण फिलअप केलात आणि त्यांच्यावर आपण हाय व्होल्टेज म्हणजे 10,000 वोल्ट जर इलेक्ट्रिक करंट आपण अप्लाय केलात आणि लोअर प्रेशर आपण अप्लाय केला, तर त्यावेळेस आपल्याला एक ग्लोईंग ऑफ लाईट ही ॲनोडकडून कॅथोडकडे आपल्याला ट्रॅव्हल्स होत असताना दिसली आणि त्या कॅथोडच्या पाठीमागे आपल्याला रेड ग्लोईंग ऑफ लाईट आपल्याला पाहायला मिळाली. फेंट रेड ग्लो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच लाईटला किंवा त्याच रेजला या गोल्डस्टीनने एक नाव दिलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो ॲनोड रेज असं आपण त्यांना म्हणू. तर वाय इट इज कॉल्ड लाईक द ॲनोड रेज, बिकॉज द ओरिजिन ऑफ रेज इज द ॲनोड. ॲनोडचा तो काय असेल, ओरिजिन आहे असं आपण त्यांना म्हणतो. आणि त्याचबरोबर आपण पुढं काय म्हणू शकता पहा, याच्यामध्ये जी लाईट असेल तर आपल्याला दोन पद्धतीनं दोन्ही डायरेक्शनमध्ये ग्लोईंग ऑफ लाईट आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ती कशी असेल पहा, हा तुमचा जो असेल तर हा पॉझिटिव्ह असेल, या डायरेक्शनमध्ये तुम्हाला ही लाईट चाललेली आहे. याला आपण काय म्हणू शकता पहा, ॲनोड रेज असं म्हणतात. याला काय म्हणू आपण, हा ॲनोड रेज आपल्याला जातो. हा पॉझिटिव्ह लाईट जी असेल तर याला आपण काय म्हणायचं आहे पहा, ॲनोड रेज विच आर ट्रान्समिट थ्रू द होल्स ऑफ और परफोरेटेड कॅथोड. या परफोरेटेड कॅथोडमधून तुम्हाला पॉझिटिव्ह पार्टिकल्स किंवा पॉझिटिव्ह रेज आपल्याला ट्रॅव्हल्स होत असताना दिसतात आणि या ठिकाणी आपल्याला ग्लोईंग होत असते असं आपण लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. आणि अपोजिट साईडला आपल्याला काय दिसतो पहा, तर यांच्यापासून आपल्याला निगेटिव्ह पार्टिकलची जी लाईट असेल तर याला आपण काय नाव दिलेलं आहे मित्रांनो, तर याला आपण काय म्हणतो, कॅथोड रेज. हे काय असतील तुमचे, हे कॅथोड रेज आपल्याला ट्रॅव्हल्स होत असताना आपल्याला दिसतात, बरोबर आहे. याला आपण काय म्हणू, हे तुमचे कॅथोड रेज असतील, कॅथोड रेज. आणि याला आपण काय म्हणू पहा, ॲनोड रेज असं म्हणतो, ॲनोड रेज.
बरोबर आहे. तर या पद्धतीनं आपल्याला ग्लोईंग ऑफ लाईट आपल्याला पाहायला मिळाली ज्यावेळेस आपण हे डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट आपण पाहिलात. तर ॲनोड रेज कसे ट्रॅव्हल्स होतात, तर इथून आपल्याला हा पॉझिटिव्ह पार्टिकल आपल्याला या डायरेक्शनमध्ये जातो. हा पॉझिटिव्ह पार्टिकल्स या ओरिजिन कुठं असेल तुमचा, तर ॲनोडचा असेल, बरोबर आहे. आणि त्यानुसार हे आपल्याला या डायरेक्शनमध्ये जातात ॲनोडकडून कॅथोडकडे, म्हणून आपण यांना काय म्हटलेलं आहे पहा, ॲनोड रेज म्हणतो. आणि कॅथोडपासून ॲनोडकडे येत असताना जे असतील तर यांना आपण काय म्हटलेलं आहे पहा, कॅथोड रेज असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे एक्सपेरिमेंट आपल्याला पाहायला मिळाला. म्हणून आपण गोल्डस्टीनने आपल्याला काय सांगितलेलं आहे, ओनली चेंजिंग द इलेक्ट्रोड्स who was used the perforated cathode electrodes and then apply the high voltage electric current at a lower pressure and glowing of light, red faint color light can glowing on the behind the cathode electrodes on the zinc sulfide screen, and this light is nothing but the anode rays. त्यांना आपण काय म्हणू शकता पहा, anode rays असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे anode rays आपल्याला मिळाले. आता यांना आपण anode का म्हटलं, कारण हे जे anode ray anode पासून ओरिजिन आहे, म्हणजे anode पासून ते कुठं चालले, कॅथोडकडे चालले, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, ॲनोड रेज असं म्हटलं जातं. तर असं आपण हे डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंटच्या आधारावर आपण काय सांगू शकता, तर आपण एक ॲनोड रेज आपण यालाच आपण काय म्हणतो, डिस्कवरी ऑफ ॲनोड रेज, ॲनोड रेज असे आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात राहील तुम्हाला मित्रांनो. तर कॅथोड रेज जसा आहे तसा ॲनोड रेज आपल्याला मिळाला. कॅथोड रेजसाठी त्यांनी ॲनोड हा परफोरेटेड घेतला होता आणि गोल्डस्टीननी काय केला, कॅथोडला परफोरेटेड घेतला आणि त्यानंतर हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक करंट्स आणि लोअर प्रेशर अप्लाय केला आणि त्यातून आपल्याला ॲनोड रेज आपल्याला पाहायला मिळाले. तर हे आपण रेज कसे मिळतात हे आपण बघितलं. मग आता हे जे ॲनोड रेज असतील तर यांच्या प्रॉपर्टीज काय असतील, तर मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय पहा, की ज्या प्रॉपर्टीज आपल्याला कॅथोडच्या पाहायला मिळाल्या त्याच प्रॉपर्टी आपल्याला कुणाच्या पाहायला मिळतात, ॲनोड रेजच्या पण आपल्याला पाहायला मिळतात. आपण जस्ट रिवाइज करू, त्याच्यात थोडा बदल असतो, तो बदल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण मेजॉरिटी म्हणजे ज्या मोस्ट ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ कॅथोड्स आर सिमिलर विथ द ॲनोड रेज. ॲनोड रेज प्रॉपर्टी आणि कॅथोड रेजच्या प्रॉपर्टीज ह्या नियर अबाउट आपल्याला सेम पाहायला मिळतात. फक्त त्यांचा मास बदललेला असतो, E/m रेशो बदललेला असतो, त्याचबरोबर चार्ज पण तोच आहे पण तो अपोजिट चार्ज असतो. एवढंच आपल्याला याच्यामध्ये डिस्कशन करायचं आहे. त्यामुळं ॲनोड रेज आणि कॅथोड रेज दोघांना कम्पेअर करा, तुम्हाला नक्की लक्षात येईल. तर आता याच्यामध्ये आपण काय डिस्कशन करू पहा, तर याच्यानंतर ह्याचा स्क्रीनशॉट आपण घेऊ शकतो. तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही डायग्राम कोणत्याही बुक्समध्ये आपल्याला मिळू शकतं पहा. तर या पद्धतीनं आपण हे ॲनोड रेज आपल्याला डिस्कवर्ड झालेले आहेत. मग आता पुढचा नेक्स्ट कन्सेप्ट जे आपण पाहणार आहात त्याला आपण काय म्हणू पहा, तर प्रॉपर्टीज ऑफ ॲनोड रेज. तर ॲनोड रेजच्या आपण प्रॉपर्टी पाहणार आहात. तर काय असेल, तर पहिली प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे कॅथोड रेजची. तर प्रॉपर्टीज ऑफ ॲनोड रेज. तर ॲनोड रेजची जी प्रॉपर्टी असेल तर पहिली प्रॉपर्टी मित्रांनो काय सांगू शकता आपण, तर ॲनोड रेज अल्सो ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. म्हणजे आपण काय म्हणू शकता, पहिली जी प्रॉपर्टी असेल तर ॲनोड रेज ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन. मग स्ट्रेट लाईनमध्ये आपल्याला ट्रॅव्हल्स आपल्याला का होतात याचे कारण आपल्याला माहिती आहे, विच गिव्स द शॅडो. म्हणजे तो तुम्हाला एक सावली देत असतो. एखाद्या पदार्थावर जर आपण लाईट टाकलात तर त्यांच्यापासून आपल्याला शॅडो मिळते. याचाच अर्थ आपण काय सांगू शकता, विच ट्रॅव्हल्स इन द स्ट्रेट लाईन. तो स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होत असतो असं आपल्याला लक्षात येतं. नेक्स्ट पहा, पुढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कॅथोड रेज पण विचार घ्या. कॅथोड रेज ॲक्ट ॲज ए मटेरियल पार्टिकल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग त्यासाठी आपण एक्सपेरिमेंट पॅडल व्हील आपण बघितलात. जर आपण ॲनोड रेज जर आपण एखाद्या पॅडल व्हीलवर जर बंबार्ड केला तर त्याची कायनेटिक एनर्जी त्या पॅडल व्हीलमध्ये ट्रान्समिट होते आणि त्यामुळे पॅडल व्हील काय होत असतो, रोटेट व्हायला सुरुवात होतो आणि म्हणून आपण काय म्हणू शकता, विच ॲक्ट ॲज ए मटेरियल पार्टिकल. म्हणून आपण ॲनोड रेज ॲक्ट ॲज मटेरियल पार्टिकल्स. हा मटेरियल पार्टिकल्स म्हणून आपल्याला काम करत असतो, ही आपण लक्षात ठेवायचं. पॅडल व्हीलचं एक्सपेरिमेंट तुम्ही लक्षात ठेवा, तेव्हा त्यांना आपण मटेरियल पार्टिकल्स आपण त्यांना म्हणू शकता. त्याचबरोबर आपण पुढे म्हणू शकता पहा, याचं जे ओरिजिन असेल, ओरिजिन ऑफ ॲनोड रेज
ॲनोड रेज. आता इथं थोडं इंटरेस्टिंग पार्ट आहे, थोडं लक्षात घ्या. याचं ओरिजिन काय असेल, तर ओरिजिन आपण काय सांगू शकता, एक सिम्पली मी तुम्हाला सांगितलं ॲनोड इलेक्ट्रोड. ॲनोड इलेक्ट्रोड आपण म्हणू शकता की याला आपण म्हणतो इट इज द ओरिजिन. बेसिकली दिस ओरिजिन इज द H positive ions which are obtained by the ionization of any hydrogen gas. हायड्रोजन गॅस जेव्हा आयोनाइज होत असतो तेव्हा तुम्हाला H पॉझिटिव्ह आयन्स मिळतात आणि दीज H पॉझिटिव्ह आयन्स विच आर कलेक्टेड इन द स्ट्रीम अँड विच ट्रॅव्हल्स फ्रॉम ॲनोड टू कॅथोड अँड दिस रेज आर कॉल्ड बाय द स्ट्रीम ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स अँड दिस स्ट्रीम ऑफ H पॉझिटिव्ह आयन्स इज द ओरिजिन ऑफ ॲनोड. आता काय प्रकार होतो पहा, तुम्ही बघितलात मित्रांनो, ही तुमची डिस्चार्ज ट्यूब आहे, याच्यामध्ये आपण हायड्रोजन गॅस आपण फिलअप केलात. इथं तुमचा काय होता हा, तर हा कॅथोड होता, बरोबर आहे. आणि कॅथोड ज्यावेळेस आपल्याला येतो त्यावेळेस तुम्हाला काय देणार आहे, हा निगेटिव्ह पार्टिकल आपल्याला हा प्रोड्यूस होतात. निगेटिव्ह पार्टिकल कसे प्रोड्यूस होतील, ज्यावेळेस आपण हे इलेक्ट्रिक करंट आपण पास केलेला आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. इलेक्ट्रिक करंट जेव्हा पास करतो त्यावेळेस याच्यातले तुम्हाला कॅथोड जवळ असणारा जो हायड्रोजन गॅस असेल तर या हायड्रोजन गॅसला तो काय करतोय, स्टिक होतोय. आणि हायड्रोजन गॅसला जेव्हा स्टिक होतो तेव्हा त्या हायड्रोजन गॅसचं काय होतं, आयोनायझेशन होतं. म्हणजेच त्या हायड्रोजन जवळचा इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. म्हणजेच आपण काय करता, हा तुमचा हायड्रोजन आयटम मॉलिक्यूल आहे, यांच्यापासून आपल्याला काय मिळेल, हायड्रोजन आयटम. दुसरा काय मिळेल तुम्हाला, हायड्रोजन आयटम. यांच्याकडे एक एक इलेक्ट्रॉन असतो, बरोबर आहे. आणि हा जर कॅथोड पासून जर इलेक्ट्रॉन याच्याकडे बंबार्ड होत असतील तर याच्या जवळचा इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. म्हणजेच हा तुमचा हायड्रोजन पासून हा H पॉझिटिव्ह आणि हा 1 इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर पडतो. म्हणजे हा इलेक्ट्रॉनची जी स्ट्रीम झाली तर ती कॅथोडकडून ॲनोडकडे चालली, याला आपण कॅथोड रेज म्हणायचं आहे. यांच्यापासून बनत असेल तर यांना आपण काय म्हटलेलं आहे, कॅथोड रेज म्हटलेलं आहे. पण ज्यावेळेस शिल्लक राहिलेला जो पार्ट आहे तो जे थॉम्सनला दिसला नव्हता, कारण त्यांनी परफोरेटेड कॅथोड वापरला नव्हता, परफोरेटेड ॲनोड वापरला होता. आणि हे कधी माहीत झालं किंवा कधी ऑब्झर्वेशनमध्ये आलं, जेव्हा परफोरेटेड कॅथोड वापरला. परफोरेटेड कॅथोड वापरल्यानंतर हे तुम्हाला इलेक्ट्रॉनचा स्ट्रीम हा कुठून चाललाय, तर ॲनोडमधून तुम्हाला बाहेर पडायला आहे. म्हणजे ॲनोडच्या होल्समधून आपल्याला त्याच्या ॲनोडच्या बिहाइंडला तो काय होतो, स्टिक होतो, ग्लो होतो. त्याला त्यांनी कॅथोड रेज म्हटलेलं आहे, कारण त्याची ओरिजिन कुठून असेल तर कॅथोडपासून असेल. आणि ते कुठून आले तुम्हाला पार्टिकल, तर हायड्रोजनला आयोनाइज केल्यानंतर त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. असे असंख्य इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, त्यापासून एक स्ट्रीम आपल्याला बनतो आणि त्या स्ट्रीमलाच आपण काय म्हटलेलं आहे पहा, कॅथोड रेज असं म्हणतो. पण गोल्डस्टीननी त्याच्यासोबतच त्यांनी ऑब्झर्व काय केलं, जर निगेटिव्ह पार्टिकल या बाजूने जात असतील तर पॉझिटिव्ह पार्टिकल या बाजूने जायला पाहिजे. मग ह्यासाठीच त्यांनी हायड्रोजन गॅस डिस्चार्ज ट्यूबमध्ये घेतला होता. आणि हा जो हायड्रोजन आयटम असेल किंवा हायड्रोजन H पॉझिटिव्ह असेल तर हा H पॉझिटिव्ह आपल्याला काय होतो, या ॲनोड जवळ, म्हणजे हा तुमचा H पॉझिटिव्ह हा काय होतो, या डायरेक्शनमध्ये आपल्याला ट्रॅव्हल होतो. म्हणजेच याला आपण काय म्हणता, H पॉझिटिव्ह आयन्स ट्रॅव्हलिंग ऑर स्ट्रीम ऑफ हायड्रोजन कॅटायन्स इज द ॲनोड रेज. त्याला आपण ओरिजिन ऑफ ॲनोड रेज असं म्हणतो. म्हणून आपण ॲनोड रेजचा जो ओरिजिन असेल तर त्याला आपण ॲनोड इलेक्ट्रोड असं म्हटलेलं आहे. पण ती जी लाईट आहे तर ती लाईट कुणाच्या स्ट्रीममध्ये बनली, कुणाच्या स्ट्रीममुळे बनली, तर त्यासाठी आपल्याला काय माहीत असावं पहा, तर त्यासाठी आपण म्हणावं की याला आपण म्हणतोय द स्ट्रीम ऑफ काय असेल, H पॉझिटिव्ह आयन. हे याला आपण फार महत्त्व आहे. तर याच्यासाठी आपण ॲनोड रेज जो असेल तर तो H पॉझिटिव्ह आयन्सचा एक स्ट्रीम आपल्याला बनतो अँड विच ट्रॅव्हल्स थ्रू द होल्स ऑफ परफोरेटेड कॅथोड अँड विच स्टिक ऑन द झिंक सल्फाइड स्क्रीन अँड दे आर ग्लोईंग अँड दिस लाईट इज द ॲनोड रेज. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, ॲनोड रेज असं म्हटलं जातं. म्हणून कॅटायन्सची ट्रॅव्हलिंग होणे यालाच आपण काय म्हटलेलं आहे, ॲनोड रेज. आणि अनायन्स म्हणजे निगेटिव्ह पार्टिकलची जी ट्रॅव्हलिंग होते त्याला आपण म्हटलेलं आहे कॅथोड. आणि बघा आता मग याच्यानुसार आपण पुढं काय म्हणू शकता, ओरिजिन तर आपल्याला कळला ॲनोडचा, ॲनोड रेजचा. मग आता त्याच्यावर असलेला चार्ज कोणता, तो चार्ज फाइंड आउट करण्यासाठी एक सिंपल गोष्ट आपण बघितलात, जर त्याची ओरिजिन ॲनोडपासून असेल म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलपासून असेल तर त्यांच्यावर कोणता चार्ज असायला पाहिजे, पॉझिटिव्ह चार्ज असायला पाहिजे, राईट. म्हणून आपण काय म्हणतो की याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज द पार्टिकल. ॲनोड रेज कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज.
त्यांच्यावर आपल्याला काय पाहायला मिळाला, पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला मिळतो. म्हणजे ॲनोड्सवर कोणता चार्ज असतो हे लक्षात ठेवा. ॲनोड पार्टिकल्स किंवा ॲनोड रेजवर कोणता चार्ज असतो तुम्हाला, तर पॉझिटिव्ह चार्ज असतो, हे आपण लक्षात ठेवा. का म्हटलं असाल तर त्यांना आपण एका शब्दामध्ये आन्सर काय देऊ शकतो, origin of anode rays is the anode electrode and anode electrodes connected with the positive terminal of battery. बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला ॲनोड जोडलेला असतो आणि त्यातून निघणारा जो पार्टिकल असेल तर तो पॉझिटिव्ह पार्टिकल असेल आणि म्हणून त्या पॉझिटिव्ह पार्टिकलच्या स्ट्रीमलाच आपण काय म्हटलेलं आहे, ॲनोड रेज असं म्हणतो. म्हणून आपण त्यांच्यावर कोणता चार्ज असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल. आता तुम्हाला वाटत असेल की आपण तुम्ही तुमच्या मनानेच म्हणालात, तर तसं नाही. तर त्याच्यासाठी आपण काय केलात, यांनी एक्सपेरिमेंट करून बघितलेले आहेत. त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड असेल, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेली आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड जेव्हा अप्लाय केला तर दीज लाईट्स ऑर ॲनोड रेज विच आर डिफ्लेक्टेड टुवर्ड द निगेटिव्ह टर्मिनल. आणि मला आपल्याला सर्वांना माहिती आहे मित्रांनो की एखादा पॉझिटिव्ह पार्टिकल हा कुणाकडे अट्रॅक्ट होत असतो, निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतो. आणि जर ॲनोड रेजवर जर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर तो कुणाकडे डिफ्लेक्ट होणार आहे, निगेटिव्हकडे डिफ्लेक्ट होणार आहे. आणि हे ऑब्झर्वेशन केल्यानंतर हे डिसिजन घेतलेलं आहे की ॲनोड्स कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज. त्यांच्यावर तुम्हाला ॲनोड रेजवर पॉझिटिव्ह चार्ज असतो असा आपण निष्कर्ष काढलेला आहे. कशावरून, ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचा उपयोग करून त्यांनी काय केलेलं आहे की याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला पुन्हा काय पाहायला मिळतो की याच्यामध्ये आपल्याला एक्सरेज आपल्याला मिळू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला काय असेल, आयोनायझिंग पॉवर आपल्याला पाहायला मिळतो किंवा यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल तर तो ग्लोईंग आपल्याला दाखवतो, फ्लोरिसन्स आपल्याला दाखवत असतो. ह्या सर्व प्रॉपर्टी कॅथोडच्या ज्या आहेत त्याच प्रॉपर्टीज कुणाच्या असतील ॲनोडच्या असतील. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आता आपण पुढच्या ज्या 3 इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आपण बघितलात तर त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपण ह्या सर्व प्रॉपर्टीज कुणाच्या पाहिल्या होत्या, कॅथोड रेजच्या पण पाहिल्या होत्या. हे पण ॲनोड रेजच्या पण त्याच प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. थोडा डिफरन्स कुठं आलेला आहे तो आपण चर्चा करू, बरोबर आहे. तर हे तुम्हाला समजतं मित्रांनो. तर याच्यामध्ये आपल्याला ॲनोड रेजच्या ह्या प्रॉपर्टी कॅथोड रेज सारख्या सिमिलर आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट आपण पुढच्या ज्या प्रॉपर्टी आपण पाहिलात तर कॅथोड रेजमध्ये आपण काय पाहिलात तर त्याचा E/M रेशो. E/M रेशो आपण काय म्हणतोय तर हा E/M रेशो आपण किती आला तुम्हाला माहिती आहे, किती आला मित्रांनो, तर 1.6 × 10⁸ कुलम पर ग्रॅम असा आपल्याला त्याच्यामध्ये E/M रेशो आपल्याला कुणाचा मिळाला तर इलेक्ट्रॉनचा मिळाला, बरोबर आहे. पण आता इथं आपण कोणता पाहणार आहात तर ॲनोड रेज आहे. तर ॲनोड रेजचा जो E/M रेशो आहे तर त्याच्यामध्ये थोडी गंमत आहे. ती गंमत काय असेल त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय चार्ज टू मास रेशो यालाच मी असं लिहू शकतो E/M ऑफ हायड्रोजन गॅस इन डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट. आपण डिस्चार्ज ट्यूबमध्ये गोल्डस्टीननी कोणता गॅस घेतला होता, हायड्रोजन गॅस, ज्याला आपण H2 गॅस असं आपण त्यांना म्हणतो. या हायड्रोजन गॅसचा त्यांनी काय केला, E/M रेशो फाइंड आउट केला. तर तो E/M रेशो आपल्याला किती मिळाला तर हा तुमचा E/M रेशो जो असेल तर तो तुम्हाला मिळाला तर हा 9.56 × 10⁴ कुलम पर ग्रॅम असा आपल्याला E/M रेशो कुणाचा मिळाला, हायड्रोजन ॲटमचा मिळाला, बरोबर आहे. हे त्यांनी एक्सपेरिमेंट जसं जे थॉम्सनने केला होता त्या पद्धतीने त्यांनी E/M रेशो फाइंड आउट केलेला आहे. बट हू वॉज ऑब्झर्व दॅट वेन वी आर चेंजिंग द गॅसियस सबस्टन्सेस विच गिव्ह द डिफरंट E/M रेशो फॉर डिफरंट गॅसेस फॉर डिफरंट इलेक्ट्रोड्स. पण गोल्डस्टीनला एक नवीन चमत्कार दिसला. तो चमत्कार कोणता, जे थॉम्सनला काय होतं, तुम्ही गॅस कोणताही घ्या किंवा तुम्ही कोणताही इलेक्ट्रोड घ्या त्याचा E/M रेशो हा तुमचा कॉन्स्टंट आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तो म्हणजे 1.76 × 10⁸ कुलम पर ग्रॅम असा आपण बघितला होता. पुन्हा गॅसेस वेगवेगळे घ्या, इलेक्ट्रोड वेगवेगळे घ्या, त्यांचा कॉन्स्टंट E/M रेशो मिळालेला होता. बट दिस ॲनोड रेज डज नॉट गिव्ह द कॉन्स्टंट E/M रेशो. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, कॅथोड रेजचा तुम्हाला
रेजचा E/m रेशो कॉन्स्टंट असतो, पण ॲनोड रेजचा E/m रेशो कॉन्स्टंट राहत नाही. by changing the gaseous or electrodes which give the different value of E/m ratio. ज्यावेळेस तुम्हाला हायड्रोजन गॅस घेतला त्यावेळेस तुम्हाला त्याचा E/m रेशो एवढा आला. जर तुम्ही तिथं नायट्रोजन घेतला तर तिथं तुम्हाला वेगळी व्हॅल्यू आली. इथं O2 गॅसेस घेतला तर तुम्हाला वेगळी आली. तिथं जर आपण एखादा कॉपर मेटल घेतलात आणि त्याचबरोबर आयर्न मेटल घेतलात, या दोघांचा E/m रेशो आपल्याला वेगवेगळा पाहायला मिळाला. आणि म्हणून मित्रांनो मी सांगतो तुम्हाला की ॲनोड रेज डज नॉट have the constant E/m ratio which will be depending upon the nature of gas, nature of ligand, nature of gaseous substances and nature of electrode. Electrodes कोणते आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला gaseous substance कोणते आहेत यावरच त्याचा E/m रेशो आपण वेगवेगळा असतो, डिपेंड असतो. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणून मी इथं काय लिहू शकतो पहा, E/m रेशो, E/m ratio of anode rays is not constant. तो काय राहणार नाही, कॉन्स्टंट राहणार नाही. म्हणजे तो काय असतो, बाय चेंजिंग द गॅस और electrode gives different values of E/m ratio. हे आपण ॲनोड रेजसाठी लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर आपण कधी लक्षात ठेवा की ॲनोड रेजचा E/m रेशो हा डिफरंट आहे, कॉन्स्टंट नाही. वेगवेगळ्या गॅसेससाठी वेगळा आला, वेगवेगळ्या इलेक्ट्रोडसाठी वेगवेगळा आला. पण कॅथोड रेजमध्ये असं नव्हतं. कॅथोड रेजमध्ये कोणताही गॅस घ्या आणि कोणताही काय करा, इलेक्ट्रोड घ्या, त्याचा कॉन्स्टंट तुम्हाला व्हॅल्यू आला होता. कुणाचा, कॅथोड रेजचा. म्हणून मी पुन्हा सांगतो तुम्हाला, म्हणून मी काय सांगितलं, इलेक्ट्रॉन इज द कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स ऑफ ॲटम. म्हणजे ॲटमचा तो मूलभूत घटक आहे असं आपल्याला जे थॉम्सननं सांगितलेलं होतं. आणि याच्यामध्ये आपल्याला E/m रेशो वेगवेगळा आलेला आहे, म्हणून आपण याला कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स म्हणत नाही. लक्षात येतं तुम्हाला, कारण गॅस बदलला की त्याचा E/m रेशो चेंज होत असतो, असं आपण लक्षात ठेवा. तर हे आपण एक वेगळी प्रॉपर्टी आपण कोणाची पाहिला, ॲनोड रेजची आपण पाहतो. लक्षात येतं मित्रांनो. तर ॲनोड रेजमध्ये आपल्याला काय चेंज वेगळा आहे कॅथोडपेक्षा, तर कॅथोड रेजमध्ये तुम्हाला काय मिळतात, E/m रेशो कॉन्स्टंट आहे आणि ॲनोड रेजचा E/m रेशो डिफरंट आहे, डिफरंट फॉर द डिफरंट गॅसेस सबस्टन्सेस और इलेक्ट्रोड्स. हे लक्षात राहील तुम्हाला. ओके, नेक्स्ट आपण पुढे जाणार आहात. आता पुढे आपण का मिलिकन्सने आपल्याला काय सांगितलं होतं पहा, चार्ज आपल्याला फाइंड आउट केला होता, बरोबर आहे. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनवर चार्ज आपल्याला मिलिकन ड्रॉप, ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंटच्या नुसार आपल्याला इलेक्ट्रॉनचा चार्ज आपल्याला मिळाला. किती मिळाला, तर तो चार्ज आपण किती सांगितला, तर तो 1.6 × 10⁻⁴ किती मिळणार तुम्हाला, -19 कुलम सांगितलात, बरोबर आहे. तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन जेवढा आहे तेवढाच चार्ज ऑन प्रोटॉन आहे, म्हणजेच ॲनोडवर आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय पहा, हे ॲनोड म्हणजेच आपण पुढं काय म्हणणार आहात त्यांना, प्रोटॉन आपण त्याला म्हणतो. मग आता आपण असं म्हणू पहा की द चार्ज ऑन प्रोटॉन इज इक्वल मॅग्निट्यूड व्हॅल्यू with electron but in opposite sign. फक्त आपल्याला काय म्हणायचं आहे पहा की जेवढा चार्ज इलेक्ट्रॉनवर आहे तेवढा चार्ज प्रोटॉनवर असतो, पण तो अपोजिट साईनमध्ये असतो. म्हणजे आपण इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह असतो आणि हा तुमचा पॉझिटिव्ह असतो. म्हणून आपण चार्ज ऑन प्रोटॉन म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकता, चार्ज ऑन प्रोटॉन इज इक्वल टू काय असेल तुम्हाला, तर हा प्लस 1.67 × 10⁻⁴ हा किती असेल, मायनस हा तुमचा 19 कुलम.
ही तुम्हाला व्हॅल्यू कशाची मिळते तर चार्जची व्हॅल्यू मिळते. याला आपण 1 युनिट कन्सिडर केलेला आहे. लक्षात येते हा जो चार्ज आहे तर तो 1 युनिट, त्यालाच आपण थोडक्यामध्ये काय लिहू शकता +1 असे आपण त्यांना लिहू शकतो. तर हे आपण चार्ज ऑन प्रोटॉन याबद्दल आपल्याला माहिती असावी. लक्षात येते. आता बघा पुढे आपल्याला या चार्जवरून आणि E/m रेशोवरून आपण काय करू शकतो मास ऑफ प्रोटॉन करू शकतो. आणि मास ऑफ प्रोटॉन आपल्याला जर काढायचा असेल तर त्यासाठी E/m रेशो आपण एकाचाच आपल्याला माहिती आहे, बाकीच्यांचा वेगवेगळा येणार आहे. हायड्रोजनचा मी तुम्हाला काढलेला आहे. किती सांगितलं तुम्हाला 9.5 सांगितला इंटू 10 टू द पॉवर किती सांगितला 4 कूलम पर ग्रॅम. मग तो E/m रेशो माहिती आहे आणि चार्ज माहिती आहे कारण आपण कॅथोडचा मास काढलेला आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनचा मास आपण काढलेला आहे. म्हणून आपण पुढची प्रॉपर्टी आपण काय सांगणार आहात द मास ऑफ प्रोटॉन. मास ऑफ प्रोटॉन म्हणजे त्याला आपण स्मॉल m न रिप्रेझेंट करतो. इक्वल टू काय असेल आपल्याला चार्ज ऑन प्रोटॉन डिवायडेड बाय काय असेल तुम्हाला E/m रेशो. E/m रेशो असेल. मग आपल्याला माहिती आहे मित्रांनो चार्ज किती सांगितला आपण +1.67 इंटू 10 टू द पॉवर -19 कूलम डिवायडेड बाय काय असेल तुम्हाला E/m रेशो ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचा E/m रेशो म्हणजे ऑफ हायड्रोजन, आपण हायड्रोजन आयटम आपण घेतला तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकता तर इथं तुम्हाला किती मिळाला 9.56 इंटू 10 टू द पॉवर 4 हा कूलम पर ग्रॅम आपल्याला मिळालेला आहे. मग याचा मास आपल्याला किती मिळेल तर याच्यानुसार आपल्याला मास जो दिलेला आहे तर तो मास आपल्याला कुणा एवढा मिळाला तर मास पण हा फार इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो जो मास असेल तर तो तुम्हाला मिळाला 1.67 हा तुम्हाला 672 हा 9 इंटू 10 टू दी पॉवर हा जो असेल तर हा -24 ग्रॅम हा मास ऑफ प्रोटॉन आपल्याला मिळाला. मास ऑफ प्रोटॉन किती मिळाला तुम्हाला 1.6729 इंटू 10 टू दी पॉवर -24 ग्रॅम. जर किलोग्रॅममध्ये असेल तर -27 करा तर हा तुम्हाला मास मिळाला. मास ऑफ प्रोटॉन माहीत झाला, चार्ज ऑन प्रोटॉन माहीत झाला आणि E/m रेशो माहीत झाला. तर या पद्धतीने आपल्याला ह्या 3 प्रॉपर्टीज आपण लक्षात ठेवायच्या आहेत. चार्ज दोघांचाही सारखा आहे पण अपोजिट स्पिनमध्ये आहे. त्यानंतर काय सांगितलं E/m रेशो कॅथोड रेजचा किंवा इलेक्ट्रॉनचा कॉन्स्टंट आपल्याला मिळाला. पण ॲनोड रेजमध्ये आपण काय पाहिलात की याच्यात प्रोटॉनवरचा जो मास असेल तर तो मास वेगळा मिळाला, तो थोडा वेगळा मिळालेला आहे. एवढाच मिळालेला आहे, फक्त इथं काय मिळतो तुम्हाला तर हा थोडा बदल झालेला असतो ज्याला आपण म्हणतोय की मास आपल्याला थोड्या पद्धतीने आपल्याला चेंज झालेला आहे. तर या पद्धतीने आपण काय करू शकता मास आपण फाइंड आउट केलात आणि मास तुम्हाला इलेक्ट्रॉनचा सांगितला 9.1 इंटू 10 टू दी पॉवर किती सांगितला -28 ग्रॅम. असं मी तुम्हाला सांगितलं किलोग्रॅममध्ये घेतला तर -31 ग्रॅम आपल्याला किलोग्रॅम आपल्याला मिळतो. तर हे मासमध्ये फरक आहे. आणि या मासचा जर विचार केला इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांचा जर मास आपण जर बघितलात तर मास ऑफ इलेक्ट्रॉन्स आर निग्लिजिबल, कन्सिडर्ड ॲज द निग्लिजिबल ॲज द मास ऑफ प्रोटॉन. प्रोटॉनच्या मासच्या कंपॅरिझनमध्ये आपल्याला हा काय असेल तर निग्लिजिबल मास आपण घेतो. बरोबर आहे. म्हणून आपण कधी लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनचा मास हा निग्लिजिबल आपण घेतो आणि प्रोटॉनचा मास आपल्याला किती मिळालेला आहे तो कन्सिडरेबल आहे 1.6729 इंटू 10 टू दी पॉवर -24 ग्रॅम. लक्षात येते मित्रांनो. आता बघा त्यानंतर आपण पुढे असं पाहतो की याच्यासोबत जर कंपॅरिझन केला तर आपण 1837th टाइम मास ऑफ प्रोटॉन, मास ऑफ हायड्रोजन म्हणजे प्रोटॉनचा जो मास आहे तर तो प्रोटॉनचा मास हा हायड्रोजनच्या मासपेक्षा म्हणजे 1830 टाइम्स आपल्याला इक्वल असेल असा आपण त्या प्रोटॉनच्या मासबद्दल आपण सांगू शकता. तर हे आपल्याला मास मिळाला, चार्ज मिळाला, E/m रेशो मिळाला. यालाच आपण काय म्हणतो द अनदर फंडामेंटल पार्टिकल ऑफ आयटम विच carries the positive charge and which have the same charge magnitude values of charge but in opposite charge and which have the mass is equal to काय असेल तुम्हाला 1.6729 इंटू 10 टू दी पॉवर 24 ग्रॅम. यालाच आपण काय नाव दिलेलं आहे प्रोटॉन. ॲनोडलाच आपण काय नाव देणार आहात प्रोटॉन. ॲनोड रेज जे असतील तर यांना आपण काय नाव दिलेलं आहे प्रोटॉन असं आपण त्यांना नाव देतो.
लक्षात येईल. तर दुसरा फंडामेंटल पार्टिकल आपल्याला मिळाला एक इलेक्ट्रॉन आणि दुसरा काय असेल पा प्रोटॉन. याला आपण म्हणू पा डिस्कवरी ऑफ प्रोटॉन असं आपण त्यांना म्हणतो. लक्षात येतं मित्रांनो. याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तर हे क्लिअर होतंय. हे सिंपल गोष्टी आहेत, हे तुम्हाला 10th मध्ये झालेल्याच आहेत, फक्त मी तुम्हाला रिवाइज करतोय. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात पा. हे आता प्रोटॉन झाला. तर प्रोटॉन आणि याच्यानंतर आपल्याला पहा आता तुमच्या डोक्यामध्ये एक इमॅजिनेशन असू द्या. आपल्याला आयटम्समध्ये पहिला फंडामेंटल पार्टिकल कोणता बघितला? इलेक्ट्रॉन. दुसरा कोणता बघितला आता? प्रोटॉन. प्रोटॉन का डिस्कवर्ड झाला? कारण जर आयटममध्ये निगेटिव्ह पार्टिकल असेल तर पॉझिटिव्ह पार्टिकल असलाच पाहिजे, कारण आयटम हे न्यूट्रल असतात. म्हणून आपण प्रोटॉनचा शोध गोल्डस्टीनने आपल्याला डिस्कवर केला. पण आता आणखीन एक सायंटिस्ट आपल्याकडे फार ग्रेट होता, ज्याला आपण रुदरफोर्ड म्हणणार आहोत. ते पुढे मी तुम्हाला थोडक्यात एक्सपेरिमेंट पण त्याचं सांगणार आहे, ते तुम्हाला माहित पण आहे. आणि त्या रुदरफोर्डचा एक कलिग होता, ज्याला आपण चॅडविक असं म्हणतो. रुदरफोर्ड त्या चॅडविकला सांगत होता, हे जेव्हा काम चालू होतं तेव्हा त्यांनी असा विचार केला की जर समजा एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह यांच्यामध्ये जर न्यूट्रलायझेशन होत असेल तर आपल्याला एक नवीन पार्टिकल जो न्यूट्रल पार्टिकल तयार झालाच पाहिजे. आणि त्याचा शोध घेण्याचं काम कोण केला? चॅडविकने केला. आणि हे दोन्ही रुदरफोर्ड असो किंवा चॅडविक असो, हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स किंवा रेडिओ ॲक्टिव्हिटीवर वर्क करणारे लोक होते. रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे कुणाला म्हणता? एक आपल्याकडं असे काही एलिमेंट्स आहेत, त्या एलिमेंट्सच्या आयटम्सच्या न्यूक्लियसमधून अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल, गॅमा पार्टिकल असे हेवी पार्टिकल बंबार्ड करतात आणि त्या अनस्टेबल न्यूक्लिया असणाऱ्या आयटम्सला आपण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स असं म्हणतो. जसं आपण पोलोनियम म्हणता, जसं आपण थोरियम आपण त्याला म्हणतो, युरॅनियम आपण त्यांना म्हणता, यांना आपण अनस्टेबल न्यूक्लिया असं म्हणतो. आणि कंटिन्युअसली विच बंबार्ड द हेवी पार्टिकल्स फ्रॉम द न्यूक्लियस अँड विच गिव्ह द अनदर न्यूक्लिया अँड दिस प्रोसेस इज द रेडिओ ॲक्टिव्हिटी. त्याला आपण काय म्हणतोय पा? रेडिओ ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. आणि ह्या रेडिओ ॲक्टिव्हिटीचा उपयोग करून या चॅडविक साहेबांनी आपल्याला न्यूट्रॉन हा पार्टिकल आपला डिस्कवर केलेला आहे. हे तुम्ही ऐकलं असाल. मी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय पा की डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन कसा होतो तो आपल्याला माहीत असावं. तर डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन आपण कुणाला म्हणता, कशा पद्धतीनं झालेली आहे ते पण तुमच्या लक्षात येईल पा. तर पुढची कन्सेप्ट आपण पाहणार आहात, ज्याला आपण म्हणतो डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन. आता डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन आपण कशी म्हणतो पहा. तर डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन मध्ये आपण काय म्हटलेलं आहे? हा तुमचा एखादा अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियम न्यूक्लियाय. हा हेलियम न्यूक्लिया जो असेल तर याचा तुम्हाला मास नंबर किती येतो? 4 आणि त्याचा ॲटॉमिक नंबर किती येतो? 2. यालाच आपण अल्फा पार्टिकल असं म्हणतात. अल्फा पार्टिकल याला आपण काय म्हणतो? अल्फा पार्टिकल असं म्हणतात. आणि या अल्फा पार्टिकलची बंबार्डिंग जर आपण एखाद्या बेरिलियमवर करत असाल, म्हणजेच हा तुम्हाला याचा मास नंबर तुम्हाला 9 असेल आणि याचा ॲटॉमिक नंबर काय असेल? 4 असेल. जेव्हा आपण असे अल्फा पार्टिकल हा या बेरिलियमवर आपण बंबार्ड करतो तेव्हा तुम्हाला एक न्यूट्रल पार्टिकल बाहेर पडला आणि त्या न्यूट्रल पार्टिकललाच त्यांनी न्यूट्रॉन असं नाव दिलेलं आहे. म्हणजे त्यापासून तुम्हाला काय बनला पहा? कार्बन. आणि हा कार्बन जो असेल तर हा तुम्हाला 12 आपल्याला मिळाला. त्यानंतर तुम्हाला हा 6 झाला आणि प्लस हा तुमचा काय मिळतो पा? एक न्यूट्रॉन मिळतो. हा तुमचा काय असेल पा? 0 असा आपल्याला मिळाला. हे न्यूट्रॉन आपल्याला इथं मिळाला. हा जो पार्टिकल आहे यालाच त्यांनी काय नाव दिलेलं आहे? न्यूट्रॉन असं नाव दिलेलं आहे. म्हणजेच हे जे तुमचे अल्फा पार्टिकल आहेत ते जर बेरिलियमवर आपण बंबार्ड केलात तर त्यावेळेस तुम्हाला कार्बन न्यूक्लिया बनला आणि त्यातून एक पार्टिकल बाहेर पडला. त्या पार्टिकलला आपण काय म्हटलेलं आहे पा? न्यूट्रॉन असं म्हणतो. कारण त्याच्यावर कुठल्या प्रकारचा चार्ज नाही. बरोबर आहे. चार्जलेस असतो. बरोबर आहे. म्हणून त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. दुसरं एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर असा तुमचा हेलियम न्यूक्लिया आहे. म्हणजे त्याला आपण काय नाव दिलात? अल्फा पार्टिकल. या अल्फा पार्टिकलला जर बोरॉन ॲटमवर जर आपण बंबार्ड केलात तर बोरॉन ॲटमवर जर आपण बंबार्ड केला असाल तर त्यावेळेस आपल्याला याचा ॲटॉमिक नंबर जो असेल तर तो तुम्हाला काय असेल पहा? तर हा 11 असेल आणि हा तुमचा काय असेल? 5. याच्यावर बंबार्ड केल्यानंतर आपल्याला काय मिळतो? नायट्रोजन आपल्याला मिळाला. हा 14 आणि हा तुमचा काय असेल पा? 7 आणि प्लस हा तुमचा 1 न्यूट्रॉन आपल्याला पाहायला मिळाला. यालाच आपण काय म्हटलेलं आहे पा? न्यूट्रॉन असं म्हणतो. तर अशा एक न्यूट्रल पार्टिकलची डिस्कवरी कोण केलेली असेल? तर चॅडविकने केली. चॅडविक ही 1931
याच्यामध्ये फार लेटेस्ट ही तुम्हाला डिस्कवरी आहे. तर हा तुमचा न्यूट्रॉन जो असेल तर हा न्यूट्रॉन आपल्याला त्या एखाद्या आयटम्समध्ये असतो. असं का वाटलं तर कारण जर आयटममध्ये निगेटिव्ह पार्टिकल आहे, पॉझिटिव्ह पार्टिकल आहे, त्यामुळे आयटम न्यूट्रल आहेत. मग ते दोन चार जर न्यूट्रल होत असतील तर एखादा न्यूट्रल पार्टिकल बनला पाहिजे असा सुपीक विचार कोणाच्या डोक्यात आला, रुदरफोर्डच्या डोक्यात आला आणि त्याचाच अभ्यास करण्यासाठी चॅडविकने काम केलं आणि चॅडविकने आपल्याला हा न्यूट्रॉन पार्टिकल आपल्याला दिलेला आहे. म्हणजेच न्यूट्रॉन जर असेल तर तो काय असेल तर आपण आता बघा मी तुम्हाला प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज आपण पाहणार आहात, त्याचा मास पण आपण पाहणार आहात, त्याचा चार्ज पण आपण पाहणार आहात, बरोबर आहे. तर आता मी काय म्हणतो हे न्यूट्रॉन तुम्हाला कळला तर न्यूट्रॉन बद्दल आपल्याला ती माहिती असावी. तर याचा एक आपण टेबल तयार करू आणि त्या टेबलनुसार तिन्ही फंडामेंटल पार्टिकल्स आपले इथं डिस्कवर्ड झालेले आहेत. म्हणजे आपण तीन पार्टिकल हे फंडामेंटल पार्टिकल आयटमचे आपण डिस्कवर्ड केलेले आहेत हे लक्षात ठेवा. त्यांना कलेक्टिव्हली जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्यावेळेस त्याच्यावर असलेला चार्ज आणि त्याचा मास काय असतो, त्याला कशाने रिप्रेझेंट करतात हे आपण डिस्कशन करू, बरोबर आहे. तर आता आपण पुढे पाहणार आहात पहा. तर याला कलेक्टिव्हली जर आपण डिस्कशन केला तर आपण काय करतोय बघा. तर इथं आपण काय म्हणू तर हा पार्टिकल्स किंवा नेम ऑफ पार्टिकल, त्यानंतर मास, त्यानंतर आपण काय म्हणतो चार्ज आणि त्यानंतर आपण काय म्हणू शकता पहा दुसरा जो असेल तर त्याला आपण काय म्हणू रिप्रेझेंटेशन सिम्बॉल लिहा, सिम्बॉल. तर तीन पार्टिकल आपण बघितलेले आहेत, बरोबर आहे. आता बघा त्याच्यामध्ये आपण काय पाहतो तर याच्यामध्ये आपण काय म्हणता की हा तुमचा इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉनचा मास मी तुम्हाला काय सांगितला 9.1 इंटू 10⁻⁻, हा किती सांगितला 28 ग्रॅम आपण बघितला, बरोबर आहे. त्याचबरोबर पहा याच्यामध्ये चार्ज आपण जर बघितला तर तो चार्ज किती सांगितला मी तुम्हाला 1.6 -1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम आपण सांगितला. पण याला आपण कन्सिडर काय करायचं आहे -1 युनिट आपण त्याला म्हणू शकता, बरोबर आहे. त्यानंतर याचा सिम्बॉल काय असेल स्मॉल ई काढायचा, त्याच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज दाखवायचा, बरोबर आहे. तर त्याचं रिप्रेझेंटेशन आपण करतो. हे तुमचा इलेक्ट्रॉन झाला. त्यानंतर प्रोटॉनमध्ये आपण काय सांगतोय पहा. प्रोटॉनमध्ये काय असेल त्याचा मास जो असेल तर तो मास आपण आता कॅल्क्युलेट केलेला आहे. तो मास किती सांगितला 1.6 हा 729 इंटू 10⁻⁻ किती सांगितला तर -24 ग्रॅम हा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानुसार याच्यावर चार्ज तोच आहे फक्त पॉझिटिव्ह आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. यालाच आपण +1 युनिट चार्ज आपण कन्सिडर करू शकता, बरोबर आहे. आणि याला आपण दाखवत असताना P पॉझिटिव्ह लिहा किंवा त्याला H पॉझिटिव्ह असे लिहिलं जातं. याला आपण प्रोटॉन असं आपण त्यांना म्हणू. आणि लास्ट आपण काय पाहणार आहात न्यूट्रॉन जर बघितलात तर हा न्यूट्रॉन जर बघितलात तर याचा मास काय असेल पहा स्लाइटली हेवियर दॅन द प्रोटॉनपेक्षा स्लाइटली हेवियर आहे. म्हणजे तो किती 1.6749 असा तुम्हाला दिला आहे इंटू 10⁻⁻24 ग्रॅम हा तुम्हाला मिळाला. फक्त इथं 2 होता, इथं काय आला तुमचा 4 स्लाइटली ग्रेटर असतो. त्यानंतर याच्यावर काय असेल चार्जलेस, याच्यावर कुठल्याही प्रकारचा आपल्याला काय पाहायला मिळत नाही तर हा चार्जलेस असतो, त्यालाच आपण न्यूट्रल म्हणतात. हा न्यूट्रल आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे चार्जलेस, बरोबर. आता पहा याला आपण कसं रिप्रेझेंट करता स्मॉल n काढायचा O आणि हा 0 हे न्यूट्रॉन रिप्रेझेंट करण्याची ही पद्धत आहे. तर हा टेबल तुम्हाला म्हणजे चांगल्या विद्यार्थ्यांना म्हणजे आपण चांगलेच आहोत त्याच्यात काही अडचण नाही, पण या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे, लक्षात राहील. तर हा टेबल जरी तुम्हाला आत्तापर्यंत माहीत झाला तरी तुम्हाला फार चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. तर याबद्दल आपण डिस्कशन केलात तर आपले फंडामेंटल पार्टिकलचं डिस्कशन आपल्याला संपलेलं आहे. आणि उद्या मी तुम्हाला व्हॉट्सअपवर याचा DPP पाठवला जाईल आणि ते क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतर आता आयटम्समध्ये तुम्हाला पार्टिकल मिळाले, आता हे पार्टिकलची जागा कुठं असतात हे पार्टिकल ते आपल्याला शोधायचं आहे. आणि त्यामुळे पुढे आपण मॉडेल्स ॲटॉमिक मॉडेल्स आपण पाहणार आहोत. तर आज जे शिकवलं तुम्ही ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद.